दादा अनेक ठिकाणी व्हॅलिडिटीचे प्रस्ताव आहेत ते नाकारले जातात, जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जातात किंवा ते प्रश्न निर्माण केले जातात आणि प्रमाणपत्र वाटपची काही जिल्ह्यांमध्ये किंवा शोध मोहिमेची नोंदी आहे त्याही ठिकाणी ती मोहीम खंडावली आहे. मला असं वाटतं की हे सरकारचंच षडयंत्र आहे, अभियानाचाच भाग आहे. कारण हे 2 महिने होऊन गेलेत की नोंदी शोधणं बंद आहे. वंशावळ समिती नुसती गठीत केली म्हणजे तिची 31 तारखेला मुदत संपली होती. पुन्हा ती तिला मुदत दिली पण ती काम नाही केली, तिला अंमलबजावणी दिली नाही वाटतं किंवा तिला काम करायला सांगितलं. वंशावळ समितीमुळे तिथंही गोळ व्हायला लागले. व्हॅलिडिटीला सुद्धा अधिकारी जाणून बुजून अडचणी आणायला लागले. जाणून बुजून आहे कारण पोराच्या आता ॲडमिशन आहेत, काहीचे ग्राउंड झालेत, काहींना नोकरीमध्ये द्यायचं आहे, जाणून बुजून दिलं जात नाही. ECBCचं व्हॅलिडिटी 6 महिने मुदत केली. आम्ही त्यांना सांगितलं होतं कुणबीची पण करा, की जाणून बुजून कुणबीची केली नाही म्हणजे याच्या मागं डाव. आम्ही त्यांना हेही सांगितलं होतं की 10% आम्हाला मान्यच नाही आहे, तुम्ही बळच लादू नका, EWS रद्द होईल. त्यांनी EWS रद्द केलं. ECBCचा फायदा नाही म्हणजे चारही बाजूने त्यांनी मराठ्यांचंच वाटोळं केलं. हे जाणून बुजून षडयंत्र आहे. माझं आज आपल्या तुळजापूर नगरीतून सरकारलाही सांगणं आहे आणि विशेष करून शंभूराजे साहेबांना सांगणं आहे की व्हॅलिडिटी ह्या थांबवल्या, नोंदी शोधणं थांबवलं आहे. तुम्ही याच्यावरती तातडीनं लक्ष द्या. EWSचा ऑप्शन खुला ठेवा. कुणबीच्या प्रमाणपत्रातसुद्धा 6 महिन्याची व्हॅलिडिटी करा आणि शिंदे समितीला मुदतवाढ दिली, रेकॉर्ड शोधायला सुरुवात करा. आता आचारसंहितेत परत 2 महिने जाणार, तुम्ही पुन्हा म्हणणार की अधिकारी कामात गुंतले होते. हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत, EWSमधल्या विद्यार्थ्यांचे आहेत, ECBCच्या विद्यार्थ्यांचे आहेत. मुलीला मोफत शिक्षण केलं आहे, त्या मुलींचं ही घेतलं जातं आहे. ते कुठं रे फाईल द्या, मीडियाला जाहिरात दाखवतो. पुण्याचं एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये सर्रास मुलीकडून 85-85 हजार रुपये घेतले. सर्रास मोफत केलं ना, तुम्ही मोफत केलं ना. घरी इकडे दे योगायोगाने. अरे हे नाही रे बाबा, सरपंचाकडे दिले. चला मी काय नाही, सोलापूरमध्ये दाखवतो, काय अडचण नाही. मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणतात. मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे? 85 हजार रुपये, 65 हजार रुपये फीस कशाची? मोफत केलं ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या. म्हणजे हे सगळे डाव आहेत. हे नुसतं बनवा बनवी, हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं, देत काहीच नाहीत. आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोरून, आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच नेगेटिव्ह जातो. तुम्ही अंमलबजावणीच करत नाहीत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणीच केली नसते, तुम्ही अधिसूचना काढली. म्हणजे ही तुमचा दोष. तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका. 10% न मागणारं आरक्षण ECBCचं तुम्ही दिलं, EWS रद्द केलं, हे पापसुद्धा तुमचंच आहे. तुम्ही ते आमच्यावर नका मोडू. आमच्यावर लुटी देत काही की आंदोलन सुरू झालं म्हणून 10% दिलं म्हणून आम्हाला EWS रद्द करायला लागलं. तुम्हाला 10% कोणी मागितलं? आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे. कोणचं उत्तर मिळालं आहे? 10% आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधळलं, की 13% आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला, तर भाजपला 106 आमदारं दिली होती. ही डाव होता त्यांचा. यामागे मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधळला. त्यांच्याच आमदारांनी त्यांच्याच टकोरीवर गुलाल टाकला एकामेकाच्या. मराठ्यांनी उधळलाच नाही तो गुलाल. म्हणून ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली, आम्ही नाही. आणि EWS पण त्यांनीच रद्द केलं. आम्ही केलं का? केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं? तुम्हीच रद्द केलं ते. म्हणजे मराठी तुम्ही दोन्हीकून बी मारले, EWSमध्ये पण मारले आणि ECBCमध्ये पण मारले. आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देत नाहीत. ही रोष प्रचंड उसळला. आता किती भाजपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या. छगन भुजबळची एक वेगळी टोळी, ती वेगळेच जमितो. हे आता मावशी ती नवीन आलेली पुढली काय माहिती, त्यांनी वेगळी टोळी सुरू केली दरेकरचा, याचं ऐकून त्या फडणवीस साहेबांचं. आता ही 4थी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली. अशा टोळ्याच लयच भाऊ. मग आता ध्यानातच जाणे की ते डाकू मग एक आला आता नवीनच आता देव ते दहीहंडी, हे असले कसले माकडे उठले तर कुंकडे चलत. त्यांना काळून मराठीच नाही लागलं काय होतं. हे सोपडा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा. खरं सांगतो मी तुम्हाला, भाजपमधल्या मराठ्यात एवढी खतखत आहे सामान्यात. त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केलं ना, आपल्या लेकराचं आरक्षण आहे ना, यांनी मोठं व्हावं, याने आमदार व्हावं, मंत्री व्हावं, पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये. मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही? माझं लेकरू तुझ्यामुळं मोठं होणार नाही त्या नेत्यामुळे, हे मराठ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला. आणि का खवळू नये त्यांनी? खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूनं आणि जातीच्या बाजूनं बोला. की बघा हे आलं ते EWSचं बघा कसा ECBCचं आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी, महाविद्यालयात सरकार त्यांनी सगळं गायब करून टाकले. महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास 1 अधिकारी आहेत. त्यांनी GR माहिती नाही का त्यांना, असा प्रश्न विचारलाय आपल्या पोरांनी. आता हे तुम्हालाच देऊन टाकतो मी. बघा इथं कसा कसा कार्यक्रम, ऑप्शनच नाही ECBCचा.
SBCचा आहे, EBCचा आहे, EWचा आहे. हे बघा इथं गर्लमध्ये EBC आहे, EWC आहे, नाहीच. SC ST आहे, विजय आहे, NT आहे, OBC आहे, SBC. SCBC कुठं आहे? कशाला आरक्षण दिलं? कशाला EWS रद्द केलं? मी केलं का EWS रद्द? हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं, हे मराठ्यांनी समजून घ्या. यांनी नवीन डाव सुरू केलेत फक्त मराठ्यांशी खोटं बोलायचे. मराठ्यांनी 10% आरक्षण मागितलेलं नाही, मराठ्यांनी OBCतून आरक्षण मागितलेलं. हे यांचे डाव आहेत. याच्यात सगळं आहे. हे मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं? मला वकिलांनी दिलं नाही. आता चालता हे दुसरा आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा. हां, SCBC दाखवलं तुम्हाला, हे ऑप्शनच नाही. आता हे मोफत मुलींचं बघा कसा कार्यक्रम लावला याने. संतोष सरनी दिलं वाटतं. हे बघा फीसच्या बाबत 67,946 टोटल फीस. बघा मोफत शिक्षण. चंद्रकांत दादा ते म्हणतात मला काय 4थीपासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत गेलं. ते बघा चंद्रकांत दादाचा प्रताप. बघ तू एकीकडे बोलतो एकीकडे. बघ बाबा भाऊ बघ काय काय दिले दादा. ह्या दादाने नुसतं जू खांद्यावर घेतलंय भाजपचं. बाकीचं काही दिसाना दादाला. शिवळा मोड्याला जू खांद्यावर घेतलं, नुसता रेळ होतो इकडून तिकडून तिकडून इकडून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.